काय सांगशील रोहित, ज्या पद्धतीने विद्यार्थी जे आघाडी आहे त्याच्यामध्ये तू गेलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या, कसा आनंद व्यक्त करतो, काय सांगशील? माननीय मीरा भाईंदरचे आमदार श्री नरेंद्र मेहताजी यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे जेवढे विद्यार्थी युवा जेवढे समर्थक होते ते आम्ही लोकांनी BJP पक्षप्रवेश करून स्टुडंट सेलमध्ये जॉईन केले. स्टुडंट सेल जॉईन केले आणि तक्षशिल मेहताजी साहेब यांच्यासोबत आम्ही कांद्याला कांदा देऊन आम्ही कार्य करणार आहोत. आणि जिथे पण स्टुडंट कमजोर होते आम्ही त्यांचा कांदा बनवून तिथं उभा राहणार आणि त्यांना फुल सपोर्ट आमचा राहील. कोणत्या पद्धतीचं कार्य विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही करणार आहे? खूप सारे कॉलेजेस आहेत, स्कूल्स आहेत, ते स्टुडंटचं लवकर ऐकत नाही. त्यांना काय प्रॉब्लेम असेल ते आमच्याकडे आले तर आम्ही त्यांचं जे पण प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करायचा प्रयत्न करू. आणि तक्षशिल मेहता साहेबांसोबत मिळून कांद्याला कांदा देऊन आम्ही अजून स्टुडंट सेल वाढवण्याचं कार्य करत राहू. या ठिकाणी मीरा भाईंदर शहरामध्ये व्यसनचा प्रकार जास्त मोठ्या प्रमाणात चालतो. ते पण आहे, कुठला पण कॉलेज घ्या, कुठं अंमली पदार्थ विकण्यात येत आहेत आणि ते पोलिसांना पण माहिती आहेत, पण कुठं ना कुठं काय तर होत आहे. आणि ते तक्षशिल मेहता साहेबांनी पण तेच बोलले की ते आपल्याला कुठं ना कुठं बंद करायचं आहे. आम्ही आमचा पूर्ण प्रयास करू. आमच्याशी नाही झालं तर आमदार साहेब आहेत आमच्या पाठीशी. तुझ्यासोबत जे युवक जे आज आलेले आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? माझ्यासोबत जे युवक आलेत, माझ्यासोबतही त्यांनी पक्षप्रवेश केला आहे BJPमध्ये आणि त्यांचं पण म्हणणं तेच आहे की जिथं रोहित साळवे तक्षशिल मेहताला सपोर्ट करतोय, आमचा पण फुल सपोर्ट तक्षशिल मेहता साहेबांना असेल. तक्षशिल जे मेहता साहेब आहेत त्यांचा स्वभाव कसा वाटतो तुम्हाला? त्यांचा स्वभाव पूर्ण डाऊन टू अर्थ आहेत आणि खूप चांगलं त्यांचा स्वभाव आहे. ते एकदम ग्राउंड लेवलला येऊन कार्य करायचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांना एक नवीन संधी भेटली आहे आणि ते सक्षम राहणार या संधीमध्ये. मेहता साहेबाबद्दल काय सांगू इच्छित? मेहता साहेबांनी आम्हाला ही संधी दिली आहे, त्यांचा खूप खूप आभार. मला नरेंद्र मेहता साहेबांनी खूप चांगली संधी दिली आहे आणि आम्ही युवा व विद्यार्थी त्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करू आणि त्यांचं नाव मोठं करू. काय सांगाल ताई, आज विद्यार्थी आघाडी जी आहे भारतीय जनता पार्टीची मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि गावठाणमधूनच या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे. कशा शुभेच्छा द्यायला सर्वांना? सर्वात पहिला तर मी तक्षशिल मेहताजींना खूप खूप अभिनंदन देते. त्यांनी जसं मार्गदर्शन नरेंद्र मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने पुढे येऊन काम करायला लागले, त्या पद्धतीने जसे युथ पुढे यायला लागले आणि आजच म्हणजे आमच्या महाजनवाडी इथून रोहित साळवी यांनी पक्षप्रवेश करून जसं युथ पिढीला पुढे आणलेला आहे, खांद्याला खांदा देऊन काम करायचे त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते काम करतील. आणि तक्षशिल मेहता हे खूप चांगलं काम करत आहे, युथ पिढीला चांगलं योगदान मिळालेलं आहे आणि असंच पुढे घेऊन जाऊ द्या असं माझी त्यांना विनंती आहे. त्यासाठी मी त्यांना खूप खूप अभिनंदन देते. काय सांगाल साळवे साहेब, मीरा भाईंदर शहरामध्ये नरेंद्र मेहता साहेबांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं जातं. त्याच धर्तीवर विद्यार्थी सेल जो आहे मीरा भाईंदर शहरामध्ये कार्यरत झालेला आहे. तक्षशिल मेहता यांना जिल्हाध्यक्ष पद बनवल्यानंतर प्रथमच पक्षप्रवेश रोहित साळवे यांचा झालेला आहे. काय सांगाल? प्रथम मी आपल्या न्यूज चॅनलमध्ये धन्यवाद बोलेन. आज मीरा भाईंदर शहर जिल्ह्यामध्ये आज जे काश्मीरापासून भाईंदर जाण्यासाठी 1.5 ते 2 तास लागायचे, पण आज या ठिकाणी आज आमचे माननीय आमदार साहेब नरेंद्र मेहताजी यांनी जे ते 10 मिनिटात प्रवास करू शकतो असा मीरा भाईंदर शहर गाजवलेलं आहे. त्यांचे खूप काही चांगले कामं आहेत मीरा भाईंदर शहरामध्ये, त्यांनी करून दाखवलेले आहे. न होणारी कामं सुद्धा त्यांनी केलेले आहे. तर मी त्यांना खूप खूप अभिनंदन बोलीन का साहेब, आपण शून्यपासून आज इथपर्यंत आपण जे कार्य केलेले आहेत आणि त्याला बघता आपण जे तक्षशिल यांना सुद्धा आपण अध्यक्ष मीरा भाईंदर जिल्ह्याचे
बनून जे युवा पिढीचं स्वप्न साकार करण्यासाठी जे आपण त्यांच्यावर हात ठेवून आपण लोकांच्या मध्ये प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांनाही मी धन्यवाद बोलीन. आणि याला बघता युवा पिढी पुढे वाटचालासाठी मीरा भाईंदर शहरामध्ये त्यांच्यासोबत कांद्याला कांदा लावून कामं करतील. आणि जे बरेच काही मुलांची जे भावना आहेत, विचार आहेत, प्रत्येक मुलाच्या कुटुंबाचे विचार असतात, तर त्या विचाराला कोणीही प्रोत्साहन देत नसल्या कारणाने आज काही लोकांना, युवा पिढीला मला वाटते आपल्या तुमच्या माध्यमातून युवा पिढीपर्यंत निरोप पोहोचेल आणि यांना कुठेतरी एक जे काही विद्यार्थ्यांचं, युवा पिढ्यांचं, त्यांच्या आई वडिलांचं जे स्वप्न आहे तुटलेलं, ते स्वप्न कुठेतरी आमचे माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून पुरं होतील असं मला वाटते. धन्यवाद. धन्यवाद.